अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा गावातील माजी सरपंचाच्या शेतात जाणारा रस्ता 2015 पासून बंद करण्यात आला आहे। याबाबत अनेकदा निवेदने तक्रारी करून अद्याप यावर तोडगा काढण्यात आला नाही। यामुळे माजी सरपंचांनी मूर्तिजापूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यावर्षी त्यांनी 8 डिसेंबर 2023 पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती, परंतु तेव्हा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी 8 दिवसात चौकशी अहवाल सादर करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याला आता 2 महिने उलटून गेल्यावर देखील कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे त्यांनी पुन्हा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारलं आहे। 9 वर्षापासून माझं सालतवाड्याचे शेत गट नंबर 134 हे पडीत असून शेतात जाण्याच्या रस्त्यावर गैरदारांनी संडास बांधून रस्ता बंद केला होता आणि शासनाने ग्रामपंचायततर्फे 13,000 रुपये भरून पोलीस स्टेशनला बंदोबस्त मागून 3 पोलीस गावात येऊन तो संडास पाळण्यात आला होता आणि संडास पाळल्यानंतर गैरअर्धानं 5 गुंड लोक आणून 2 मिस्त्री आणून तो डबल संडासचे बांधकाम केले। तेव्हा ग्रामपंचायतने याकडे कोणतेही लक्ष केलं नाही, अधिकाऱ्यांनी लक्ष केलं नाही। अशी मी गमत पाहिली याची, म्हणून मी 2 वेळा आता उपोषणाला पकडलं। आता आज मात्र उपोषण जे पकडलं मी आता आमरण उपोषण धरत आहो आणि हे मला न्याय मिळेपर्यंत मी सोडणार नाही।